बॉल हुक केलाय, बॉल पाठीमागे ट्रॅव्हल होत असताना शॉट चांगला होता. ज्या पद्धतीनं बॉल टाकलेला आहे चाक बॉल, त्याच्यानंतर थोडीशी उचले घेतले या बॉलनं. सिंगल धाव इथे प्राप्त होते पहिल्याच बॉलवरती. राहुल बातोसेच्या बॅटमधून सिंगल धाव येत असताना पाठीमागे बॉलला वळवण्यात आलेला आहे. राहुल बातोसे कधी आक्रमक होऊ शकतो. मागील आपण मॅच पहिले किरण चांगली बॅटिंग केली. या मॅचमध्ये राहुल बातोसेला थांबणं ते टिकणं महत्त्वाचं आहे. सागर एक चांगला बॉलर आहे, प्रत्येकाला ठाऊक आहे. मागील मॅचमध्ये चांगली फक्त 4 धावेचं षटक टाकलं होतं. राहुल बातोसे सारख्या फलंदाजाला थांबवण्यामध्ये यश, परंतु बाईकच्या माध्यमातून एक सिंगल धाव इथे प्राप्त होत आहे. या धावा तुम्हाला रोखाव्या लागतात. यष्टीरक्षकाकडून चूक होते. एक एक धावेची किंमत आपण पाहिली तर मोजावी लागते. मागील देखील मॅच पहिली 2 धावा 2 बॉल होते आणि तिथे मॅच पराभूत झाला. म्हणजे एक एक धावे किती महत्त्वाचे आहे प्रत्येक मॅचमध्ये. एका एका धावेनं मॅच गमावला जातो, एका एका धावेनं मॅच जिंकला जातो. एका एका धावेसाठी तुम्हाला संघर्ष करावा लागतो आणि इथे संघर्ष करत असताना हो यस इथे व्हाईट बॉलचा इथे कॉल. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये. जी व्हाईट लाईन आहे ती अगदी बॉल क्रॉस करतोय आणि इथे अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये होत असताना प्रोजेक्टेड स्कोरचं म्हणणं काय आहे तर आम्ही 27 होऊ आणि अगदी जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॉल बराचसा बाहेर. सिंगल धाव अतिरिक्त टीमच्या खात्यामध्ये येत असताना पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न केला आहे. बॉल चाललाय ते टॉपेज घेतलं थोडासा पाठीमागे. 4 धावा धाव फलकावरती. चांगली बॉलिंग आतापर्यंत राहिलं. वेगावरती स्वार, त्याच्यावरती अचूक टप्प्याचा भेदक मारा. टप्पे चांगले टाकतो. या मैदानाचा त्याला चांगला अभ्यास आहे. परिपक्वता आत्तापर्यंत त्याने खेळ केला आहे. मागील देखील मॅचमध्ये 4 धावा दिल्या होत्या आणि याही देखील मॅचमध्ये कमालीचं षटक आत्तापर्यंत हाताळलंय. 4 धावा 3 बॉलच्या मध्ये त्याने खर्च केल्यात. रबर बॉल क्रिकेट आणखीन बऱ्याचशा स्पर्धा होणार आहेत. केएस क्रीडा प्रतिष्ठानच्या माध्यमातून ही स्पर्धा अनुभवत आहोत. आणखीन एक चांगला बॉल टाकलाय. फलंदाजाला थांबवलंय. फलंदाजाच्या पायामध्ये बेड्या घातलेल्या आहेत. राहुलची बॅट काय आजच्या दिवसामध्ये चालना असंच मला गृहीत धरूया आपण, कारण आतापर्यंत शांत ठेवण्यामध्ये गोलंदाजाला पूर्णपणे यश आलंय. परिपक्वता बॉलिंग जसं हवं आहे ना तसंच घडतंय वेंगले टीमच्या समवेत. 5 धावा धाव फलकावरती. 4 बॉलचा खेळ समाप्त झालेला आहे. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न करते. वाह 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 कमालीची ओव्हर आतापर्यंत टाकण्यामध्ये. काय गोलंदाजी केली सागर. रफ्ताब का सौदागर नाव आहे त्याचं. सागर काय बॉलिंग केली या मॅचमध्ये. अतिशय जबरदस्त या स्पर्धेमध्ये आतापर्यंत इकॉनॉमी स्पेल त्याचा राहिला आहे. शेवटचा बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न. पायांची हालचाल आणि इथे डॉट बॉलची होते सांगता. पायांची हालचाल तुम्ही करता तेव्हा एका मोठ्या फटक्याला जन्म देता, परंतु असं काही घडलं नाहीये. बॉलवरती खरं तर फोकस नव्हता. डॉट बॉलची होते सांगता. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आतापर्यंत धावा कालपे संघाने जमा केल्या त्या 0-5. जबरदस्त बॉलिंग. काय बॉलिंग. नियंत्रण टप्प्यावरती ताबा ठेवलाय. या खेळपट्टीच्या प्रेमात तो पडलाय आणि खेळपट्टीला देखील त्यांनी बंधन केलं. काय बॉलिंग केलं. लाजवाब बॉलिंग. खेळपट्टीमध्ये त्याच्या प्रेमामध्ये पडले असं दिसतंय. प्रशांत सट्टे बॉलिंग ट्रॅकवरती आलेले आहेत. त्याचा मोबाईलचा आवाज किती आहे तो सगळा आवाज जातो इकडे. तुमच्या मोबाईल चेक करा ना भाऊ. टोटल झाल्या धाव फलकावरती त्या 5 आणि आता बॉलिंग ट्रॅकवरती आलं सुशांतच आहे ना. सुशांत आलेले आहेत. प्रशांत आलेले आहेत ना. येस प्रशांत आहेत. प्रशांत शेट्टे बॉलिंग ट्रॅकवरती. कुमार शेट्टी दिसत नाहीये सध्या रबर बॉल क्रिकेटमध्ये. समोर ओहो बिम्मर की बिमारी. नो बॉलचा इथे कॉल. सध्या पाऊस आहे. मलेरिया डेंग्यू हा बराच होतो. मग त्यांना औषध उपचारासाठी आपल्याला डॉक्टरकडे जावं लागतं. परंतु इथे ही बिमारी वेगळी आहे क्रिकेटच्या पटलावरती. बिम्मर की बिमारी. आता पुढचा बॉल हा फ्रीड असणार आहे. 2 धावा इथे आपण अट करूया. टोटल झालं 59. प्रशांत शेट्टीचा पहिला बॉल इथे बिम्मर टाकलाय. फलंदाजाला मुभा मिळते. काउंटर अटॅक करण्याची गरज आहे. धावसंख्या कमी आहे. धावसंख्या तुम्हाला मोठी उभारायची आहे. त्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न इथे केला होता. परंतु टॉपेज घेतलाय. बॉल चालला इथे पाठीमागे. पुन्हा एकदा सिंगल धाव इथे प्राप्त होत आहे. आतापर्यंत फलंदाजाच्या पायामध्ये भेड्या घातल्या. फलंदाजांना थांबवलंय. फलंदाजांना थकवलंय. दमवलंय. काय गोलंदाजी अप्रतिम जलवा मैदानाच्या आतमध्ये.
काय बॉलिंग केले, लाजवाब आतापर्यंत मी म्हणेन. सागरचा हा बॉल फ्री हिटचा होता. फ्री हिटचा बॉल अगदी सस्त्यामध्ये चाललाय. सिंगल धाव इथे प्राप्त होते. नेक्स्ट बॉल प्रशांत तयार. ओहो हो, एज घेतली होती. बॅट आणि बॉलचा थोडासा संपर्क झाला. कॅच इथे मिस केली आहे आणि एक धाव इथे मिळते बॅटिंग करणाऱ्या टीम अकालपे संघाला. काही गोलंदाजी ॲक्शन रिप्लेमध्ये बाहेरची कडा बॉटम हँडचा वापर केला होता. बॉल होता तो निसटला. कटआउटला अगदी बॉल लागत असताना थेट ब्लॅक स्क्रीनला लागतोय बॉल. 9 धावा धाव फलक्यावरती आतापर्यंत आलात. टेनिक्स बॉल हा खरं तर या बॉलचा वापर केला आहे. आज बरेचसे आपण पाहिले तर बॉल हवेमध्ये स्वार झाले होते, परंतु आत्ताच्या मॅचमध्ये आतापर्यंत चांगली फाईट केलं. काय कमालीचा फटका येतो. बुम बुम का बॅगेट 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 ठोकलाय तो षटकार विशालच्या बॅटमधून येतोय. कमालीचा स्ट्रोक बॅटच्या रडारमध्ये, बॅटच्या पट्ट्यामध्ये आणि पट्ट्यामध्ये आल्यानंतर पट्ट्या टप्प्यात घेतलाय आणि बॉलला फेकून दिलाय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर कडक शॉट आला. या षटकाची आवश्यकता होती. या षटकाराची 15 धावा धाव फलकावरती. राहुलला जे काम जमलं नाहीये ते काम सध्या विशाल साळुंखे करतोय. 15 धावा प्रशांत शेट्टीवरती आक्रमण केलंय. हाच तर पर्याय तुम्हाला रबर बॉल क्रिकेटमध्ये निवडावा लागतो. बॉलला फॉलो केलं होतं, बॉलचा पाठलाग करण्याचा प्रयत्न, पाठीमागे पुन्हा एकदा बॉल, एक सिंगल धाव इथे प्राप्त होते. सिंगल डबल फरक पडणार नाही, फरक पडेल अक्कालपे टीमला, कारण का सिंगल जास्तचा फरक म्हणजे अर्थात चौकार षटकार हवेत. रबर बॉल क्रिकेटमध्ये जास्त आपण पाहिलं तर कोणतेही गोलंदाज इकॉनॉमिक स्पेल हातलात नसतात, परंतु आजच्या दिवसामध्ये ते काम सागर सकपाळने केलं. 16 आलात. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. फॉलो करत होता. पुन्हा एकदा लाईन मिस केलेली आहे गोलंदाजाने. व्हाईट बॉलचा कॉल येतोय. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये जमा होतोय. 17 धावा आतापर्यंत स्कोरवरती लागल्यात. प्रोजेक्ट आपण स्कोर पाहिला तर 29 होऊ शकतात, त्याचं म्हणणं असं आहे, परंतु अपडेट धावसंख्या होते. ओहो, पुन्हा एकदा खराब बॉल आणि आता हा गोलंदाज पुन्हा बॉलिंग करेल की माहीत नाही. नो बॉल आहे. बिमर की पुन्हा एकदा बिमारी. 2 बॉल त्याने आतापर्यंत बिमर टाकलेत. एकोणीस धावा धाव फलक्यावरती आहेत. तरी जेव्हा तुम्ही 2 बॉल बिमर टाकता तेव्हा गोलंदाज देखील चेंज केला जातो आणि हे दिसतंय आता. चला, बिमरचा बॉल आहे. घाई करा, जास्तीचा वेळ घेऊ नका. चला, नवीन गोलंदाज कोण आहे? खरण आलेत बघा. छोटासा खेळाडू 12वा आहे. आमच्या गणेशचा मुलगा आहे, गणेश सकपाळचा, आणि त्याला संपूर्ण नावं माहिती आहे स्कॉडची. म्हणजे असे देखील खेळाडू म्हणजे आवड लागते, सवड लागते, तेव्हाच तर एक तुम्ही चांगलं क्रिकेटर बनता. नेक्स्ट बॉल फ्रीटचा बॉल. फ्रीटचा बॉल देखील खराब लाईन आहे. खराब बॉल, डॅमेज बॉल. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये येते. पहिल्या षटकामध्ये धावा फक्त 6 जमा झाल्या होत्या आणि आताच्या स्थितीला 14 धावा आतापर्यंत आलात. नेक्स्ट बॉल. ओहो हो हो हो, काय बॉल टाकला. वा, कमबॅक करणारा कमी गतीचा बॉल, हमी देणारा बॉल. डॉट आला. डॉट बॉल इथे टाकण्यात आलं आहे. डॉट बॉलनं चिंता वाढणार आहे. टोटल झालं त्या 20. राहुल बातोसी आणि विशाल साळुंखे बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा खराब बॉलिंग, खराब बॉलचा स्पेल इथे पाहायला मिळतोय अतिरिक्त टीमच्या खात्यामध्ये. धावा कशा येऊन द्या, धावा येणं महत्त्वाचं आहे. जेव्हा धावा येते तेव्हाच तर मॅचला, प्रत्येक मॅचला मजा येते. दोघे आता विचार करत आहेत. मित्राचं मार्गदर्शन आणि देवाचं दर्शन खूप महत्त्वाचं असतं आणि प्रत्येक बॉल तुम्ही हिट करू शकत नाही आहे. परंतु रबर बॉल क्रिकेट असं आहे, खाईन तर तुपाशी, नाही राहीन तर उपाशी. बऱ्याच वेळेला पाहिलं. ओहो, हेलिकॉप्टर लँड करण्याचा प्रयत्न केला बॅटरने. बॉल आणि बॅटचा कोणताही कॉन्टॅक्ट नाही आहे. डॉट आलाय. कम्मालीचं इथे षटक पाहायला मिळतं. चांगलं इथे मेसेज, चांगली कमेंटमेंट, चांगली स्टेटमेंट या बॉलवरती दिलं. बघता बघता 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा अद्याप लागल्या ते आत्तापर्यंत खालपे संघ पोहोचला आहे. 0 गडी बाद. 20 धावा 21 झाल्यात.
विकेटचं कोणतंही पतन नाही आहे, परंतु आत्तापर्यंत जमिनीची बाजू काय आहे तर वेंगली टीमची बॉलिंग एक प्रतिम राहील आहे. कमालीचं षटक 21 धावा धाव फलकावरती. शेवटचं षटक आता कोण घेऊन येणार आहे तर गणेश सकपाळ. एकवीस धावा धाव फलकावरती लागल्यात. गणेश सकपाळ बॉलिंग ट्रॅकवरती. या मैदानाचा अभ्यास आहे ना गणेशला खूप आहे, कारण का याच मैदानात तो प्रॅक्टिस करतो. मग दिवस असेल रात्र असेल, कारण का रात्री देखील या मैदानामध्ये प्रॅक्टिस करू शकता. कित्येक क्रिकेटर आम्ही पाहिलेत आपल्याच परिसरामधले. परंतु आता 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 6 बॉलमध्ये टार्गेट किती धावांचं सेट करणार. 21 धावा प्रथम बॅटिंग करतात. आतापर्यंत 2 षटकामध्ये जमा केल्यात. राहुल बातोसे आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केलाय. ओ हो हो, काय जबरदस्त आहे ते किपिंग. असं वाटते मला की MS धोनी आला की काय. नाही, तो विनोद आहे आणि चांगली इथे किपिंग पाहायला मिळतंय. धक्का क्रमांक पहिला राहुल गॉन. आणि गणेश पहिल्याच बॉलमध्ये सांगतोय अरे भैया मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है. बास झालेला आहे राहुल बातोसे. आज तितकासा काही खेळ करू शकला नाहीये. 7 बॉल राहुल बातोसे केलाय. किती? 7 बॉल आणि त्याच्या बॅटमधून फक्त 2 धावा आलात. ते आजचं क्रिकेट आहे. आज बॅकफुटलाच राहिलाय राहुल बातोसे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखवलं होतोय किरण बातोसे दाखवलं होतोय. मागील मॅचमध्ये काय जबरदस्त यार किरणने डावाला सावरलं होतं. आक्रमक झाला होता. क्रिकेटच्या पटलावरती 2 पैलू असतात, एक आक्रमक आणि एक संयम. आणि ते संयम आत्तापर्यंत वेगळी टीमनं दाखवलं आहे. परंतु आक्रमक व्हायचं आहे. आक्रमक झाला तर तुम्ही चांगली धावसंख्या तुम्ही उभी करताय. परंतु मोठे फटकं डेव्हलप फटकं करणं महत्त्वाचं आहे. फॅन्सी स्ट्रोक खेळणं महत्त्वाचं आहे. मोठ्या मोठ्या जर तुम्हाला गप्पा मारायच्या आहेत तर मोठे स्टिक असणं महत्त्वाचं आहे. ओ हो हो, आणखीन एक चांगला बॉल आणि काय घडेल. एकाला माघारी जावं लागेल. बॅक टू बॅक इथे विकेट आल्यात वेंगले टीमसाठी. आणि गणेश पुन्हा एकदा तेच सांगतोय की मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है. विशाल देखील बाद झालाय. ही पार्टनरशिप आहे ना 2 गोलंदाजांना फोडता आली नाही आहे. परंतु आजच्या दिवसामध्ये वेंगले टीमचा इकॉनॉमी स्पेल राहिला आहे असं मी म्हणेन. आत्तापर्यंत चांगली बॉलिंग केलेली आहे. जो संघ जिंकेल तो सेमीफायनल खेळणार आहे. त्यात घाई करा, थोडीशी घाई करा दादा, वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. बरोबर, कारण का अंधार होतो. गवत देखील खूप आहे. हिरवं गवत आपल्याला पाहायला मिळतंय. निसर्गमय वातावरण. महाबळेश्वर तालुका आणि या तालुक्यामध्ये असलेलं गाव अर्थातच एरणे बुद्रुक. अजंची स्पर्धा हुक केला या बॉलला. बॅडमिंटन स्ट्रोक अगदी बॉलला रीड केलं, फॉलो केलं. सिंगल धाव मिळते. सेकंडचा कॉल केलाय. बघता बघता इथे 2 धावा मिळतील असं दिसतंय. हो, 2 धावा तर आणलात. 2च धावा मिळतील. 2पेक्षा काही मिळणार नाही. 23 धावा आत्तापर्यंत सजा केल्यात. एक रन शॉर्ट आहे. आधीच कर्ज बाजार त्याच्यामध्ये उसणं शेजारी. आधीच तुमच्याकडे रन्स कमी आहेत आणि त्याच्यामध्ये धाव करत असताना तुम्हाला फोकस लाईनचा करावा लागतो. 2-2-2 म्हणजे 22 धावा, 2 विकेट गॉन आहेत. गणेश सकपाळचं आत्तापर्यंत षटक चांगलं राहिलं आहे. मेंटेन ओव्हर त्यांनी ओहो लोवर फुलटॉस बॉल आणि त्याला भिर 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 काऊन दिलंय. बॉल चालय इथे सीमारेषा पार. आलाय तो मोक्याच्या क्षणी दिलेला ठोका षटकार. कमालीचा स्ट्रोक इथे. लोवर फुलटॉस बॉल होता आणि सी कॉर्नरला अगदी क्रॉस करून हा बॉल थाटामाटात निघालाय. सीमारेषेच्या बाहेर षटकार आलाय किरण भातोसेच्या बॅटमधून. नेहमी चर्चेमध्ये राहिलेला हा किरण भातोसे सध्या आग उघडणारी बॅटिंग करतोय. संघ अडचणीमध्ये सध्या अडचणीच्या क्षणाला तो संकट मोचक बनलाय. आणखीन एक ते टॅप शॉट फ्रंट फुटचा इथे इस्तेमाल केलाय. बॉल कॅपमध्ये चाललाय. सिंगल धाव मिळते. सेकंडचा कॉल केलाय. हो, 2 धावा इथे सहज मिळतील. गुड रनिंग द बिटवीन द विकेट. धावांसाठी धावा धाव धावा धाव धावा धाव. ये जिंदगी है साहब, भागना तो पडेगा. उलझोगे नहीं तो सुलझोगे कैसे, बिखरोगे नहीं तो निखरोगे कैसे. 2 धावा इथे देखील आल्या. 30 धावा जमा झालेल्या आहेत. शेवटचा बॉल आत्तापर्यंत 9 धावा गणेशने खर्च केल्यात.
शेवटचा बॉल सोडून दिला बॅटरने. पंच ओळतायत व्हाईट बॉलचा कॉल. आजच्या दिवसामध्ये आपल्याला धनंजय कोळी सर, संदीप सर देखील पाहायला मिळतात. अधूनमधून प्रदीप सर देखील पाहायला मिळालं आहे. आणि आमचे लेग अंपायर आहेत ते देखील चांगल्या उत्तम दर्जाचं काम करतात. परंतु शॉट पुल केलं या बॉलला. बॉल चालाय ते सीमारेषेच्या बाहेर आलाय तो एक खणखणीत दणदणीत टार्गेट सेट करणारा रामदेव बाबा पतंजली पार्ले ब्रिटानिया BSNL टाटा इंडिकॉम षटकार. टार्गेट केलेलं आहे. एकूण धावा जमा केल्या त्या 37 धावा. 38 धावेंचं लक्ष शेवटच्या बॉलवरती बॅटरने हॅपी एंड केलं या ओव्हरचा आणि 37 धावा जमा केल्यात. अकालपे टीमला विनंती करतो की लगेच आपण फिल्डिंग लावून घ्या. सेमीफायनल खेळण्यासाठी लांबच टीमच्या बरोबरीनं कोणता संघ येणार आहे. काय कमालीचं आपल्याला स्पर्धा पाहायला मिळते आजच्या दिवसामध्ये. उद्या याच मैदानामध्ये स्पर्धा पाहायला मिळेल तुम्हाला. जी इन्फॉर्म टीम आहे नेहमी चर्चेमध्ये राहील आहे ती लाखवड बस संघ असणार आहे. त्यांचं आयोजन आपण केलेलं आहे. उद्या देखील तुम्हाला संतोषजी देसाई सर याच मैदानामध्ये तुम्हाला समालोचन करताना तुम्हाला पाहायला मिळतील. त्यांच्या समेत आपल्याला पाटणचा बुलंद आवाज महाराज आपल्याला पाहायला मिळतील. उद्याच्या दिवसामध्ये पंच देखील येत असणार आहेत. जाऊया माझ्या दिशेनं. अकालपे टीम आपण कोणता वेळ न घेता लगेच फिल्डिंग लावून घ्या. आयोजकांचा पैसा वसूल करणारी स्पर्धा पाहत आहोत. आमचे आधारस्तंभ आहेत सन्माननीय आदरणीय श्री अंकुश शेठ कोटिबा मोरे मुंबई मंडळ अध्यक्ष. त्याचबरोबरीनं श्री दिलीप दादा रामचंद्र गाडगे, त्यांच्यासमोर श्री रमेश शेठ बबन जाधव. व्यवस्थापक आहेत श्री अरुण विठ्ठल कदम आदर्श शिक्षक. त्याचबरोबर श्री अंकुश शांताराम घाडगे मुंबई मंडळ माजी उपाध्यक्ष अध्यक्ष आहेत. एक चांगलं इथे नेटनेटकं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं आहे. टोटल झाले ते 37 धावा 38 धावांचे लक्ष असणाऱ्या परिपक्वता खेळ केला अकालपे टीमले. शेवटचे 2 ओव्हर चांगले त्यांच्यासाठी राहिलेले आहेत. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या परंतु का बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केलं आहे किरण भातुसेनं आणि त्याही देखील मॅचमध्ये चांगला त्याने खेळ केला आहे आणि त्याच आता हा खेळ त्यांनी केला आहे. परंतु दुसरा खेळ करण्यासाठी आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. रोहित आणि त्याच्यासोबत सागर. .22 या टेनिस क्रिकेट या वाणीबद्दल आपण चर्चा करतोय. थोडंसं कॅमेरामॅन थोडंसं फोकस करा इकडे एकदा तरी. कॅमेरामॅन ज्या पद्धतीनं ऑपरेट करतोय ओमकार माने, जे सर्व जे क्षणचित्र आहेत ते कॅप्चर करण्याचं काम करतोय आणि आमच्या टेक्निकल टीममध्ये चा प्रथमेश आहे. त्याच्या समेत आपण पाहिलं तर मोबाईल ऑपरेटर छोटासा शिवम आहे. हे चांगली टेक्निकल टीम आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. कॅमेरामॅनचा वर्क आपण पाहिलं बघा. कुठे झूम करायचं आहे, कुठे फोकस करायचं आहे, कोणाला कुठे आणायचं आहे, म्हणजे तळागाळातल्या खेळाडू आहेत ना अगदी पुढे घेऊन जाण्याचं काम करत आहेत. जे काही बॅकपेजला असतात मग त्यांना फ्रंटपोर्टला आणायचं आहे आणि हे काम त्याने नेहमीच केलं आहे. त्यांच्याच माध्यमातून अगदी मागील हप्त्यात एक मोठी स्पर्धा झालेली आहे. परंतु जाऊया मॅचच्या दिशेनं. 38 धाव्यांचं लक्ष परिपक्वता खेळ केलेला आहे. पहिल्या डावामध्ये दोन्ही संघ मी म्हणे आत्तापर्यंत बॅलन्सिंग आहेत. मॅच स्टार्ट झाला नाही आहे तरी देखील बॅलन्सिंगमध्ये आहेत आणि त्यासाठी आता धावा रोखण्यासाठी राहुल बातोसे याचा पर्याय निवडला आहे. मागील देखील मॅचमध्ये चांगली बॉलिंग केली होती. बॅटिंगमध्ये काही करू शकला नाही परंतु समोर असणार आहे रोहित. पहिला बॉल लोवर पुलटा. सो माय गॉड, बॅक टू द बॉलर. कॅच होता काय ड्रॉप. काय घडलं तिकडं बघा. बॉल कुणाकडे आणि पडतं ऐकून. हीच तर पावसाळी बॉल क्रिकेटची मजा आहे. त्याची कपडं बघा. आयो राम पापा. बॅट रोहित आणि सागर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी गेलेत. पहिल्याच बॉलवरती येतं बॅक टू द बॉलर. काय ड्रॉप झालाय. राहुल बातोच्या आतामधून परतो लेफ्ट हँड बॅटर. एक आक्रमक फलंदाज असतात. एक आगळी वेगळी त्यांच्याकडे ताकद असते आणि प्रचंड ताकदीचा वापर ते नेहमीच करत असतात आणि आता त्या ताकदीचा वापर करायचा आहे. ओहो हो काय बॉल टाकलाय. वाह वाह वाह. बॉल पडल्यानंतर थोडासा टर्न होतोय.
आणि ते डॉट बॉल येत असताना असे बॉल जेव्हा टाकताना तेव्हा तेव्हा थोडंसं बॅटरला अवघड जातं, तेव्हा तुमचा बॅटचा स्पीड, तुमची नजर बॉल कुठे पडतोय त्याच्यावरती फोकस ठेवायचा आहे, त्याच्यानंतर तुम्हाला बॅट फिरवावी लागते. आणि ते ब्लॉकॉनचा बॉल टाकलाय पुन्हा एकदा, चांगला बॉल इथे डिलिव्हर केलाय, वाईडिश लॉंगॉनमध्ये बॉल चाललाय, सिंगल धाव इथे मिळते, सेकंडचा कॉल केलाय, बघता 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 2 धावा इथे पूर्ण केल्या, तिसरीचा प्रयत्न करतात, मिळणार नाही. 2च धावा इथे मिळत आहेत, धावानं रोखण्याचं काम करत आहेत. मोठे फटके येतील कारण का पहिला गोलंदाज हा परिपक्वता असतो, दुसरा गोलंदाज त्याच्यापेक्षा थोडासा कमजोर असतो, तिसरा आणखीन कमजोर असतो आणि त्याच्यामुळे तुम्हाला तिसऱ्या गोलंदाजी अटॅक करण्यासाठी मुभा असते. परंतु पहिलाही गोलंदाज चांगला दातणीचा असतो आणि सध्याच्या स्थितीला राहुलने आतापर्यंत चांगली बॉलिंग केली, 2 बॉलच्या मध्ये 3 धावा दिल्यात. इथे चांगला फटका इथे शोधलाय, फिल्डर आहे तिथे, त्याच्या डोक्याच्या वरनं बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. दिल मांगे मोर, बल्लेबाज ने लगाया जोर, डगआउट में हो चुका है शोर, आ चुका है नंबर 1 का फॉर 4 रन. कमालीचा स्ट्रोक इथे बॅकफुटला गेलाय, पंच केलाय आणि तिथून 4 धावा आल्यात. फिल्डर इथे पुढे आले, त्याच्यानंतर थोडीशी गपलत झाली, पुढे आल्याच्या नंतर बॉलनं थोडीशी अधिकशी भरारी घेतली आणि बॉल चालले ते वाईटिश लॉंगॉनमधून सीमारेषेच्या बाहेर 4 आल्यात. टोटल झालं ते एकूण धाव फलकावरती त्या 7 धावा. किती झाले 7 धावा धाव फलकावरती. 15 बॉलचा खेळ बाकी आहे, 34ची गरज आहे. 7 धावा आतापर्यंत लागल्यात, 38चं लक्ष आहे मॅच मध्ये, 31 धावांची गरज आहे. आणखीन एक फटका फसलाय, बॉल हवेमध्ये, कॅच इटचा कॉल. फिल्डर पोहोचू शकले नाहीये बॉल पर्यंत, 1 बाउन्स फील्ड केली जाते तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण केल्यात. सध्याच्या स्थितीला दोन्ही संघ बॅलन्सिंग मध्ये आहेत. कित्येक वेळेला आमने सामने आलेत, कित्येक वेळेला खडे चालले, कित्येक वेळेला पाणी पाजले, कित्येक वेळेला आसमान दाखवलेत. पुन्हा एकदा गाठ पडली आहे कोपरी गाव मैदानामध्ये. निमित्त आहे रबर बॉल क्रिकेट शिवशक्ती चषक 2026, एक शानदार पर्व. नेक्स्ट बॉल, लोवर फुल टच बॉल, पुन्हा एकदा मारने वाले ते वाशी, लेकिन गेन गई काशी. सिंगल धाव इथे मिळते, सेकंडचा कॉल केलाय, पुन्हा एकदा 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. मोठा फटका लॉन्च करण्याचा प्रयत्न केला होता, वेग चांगला प्रचंड होता आणि जेव्हा जेव्हा रबर बॉल क्रिकेटचा वेग असतो ना तेव्हा तेव्हा कनेक्शन तितकंच होत नाहीये, परंतु जेव्हा जेव्हा कनेक्शन होतं तेव्हा तेव्हा बॉल खूप बाहेर जातो. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा अद्याप झाल्या ते कोणा करा. 12 बॉलचा खेळ बाकी, 28ची गरज आहे, म्हणजे 4 षटकार आणि 1 चौकार या 12 बॉल मध्ये येईल का. तुझं नाव काय? गणेश सकपाळ यांचा मुलगा अर्णव खरं तरी स्पर्धा पाहतोय, मॅच पाहतोय आणि सध्या तोही देखील सध्या गार झालेला आहे. कारण का सध्या मॅच जनरल वॉर्डमध्ये, कधी ICU मध्ये जाते सांगू शकत नाहीये. मागील मॅचमध्ये देसाई सर ICU मध्ये गेली, त्याच्या अगोदरची मॅच ICU मध्ये गेली, त्याच्या अगोदरची मॅच देखील ICU मध्ये गेली होती. म्हणजे 3 मॅच लगातारच्या आहेत ना, एकदम रफ अँड टफ झाल्यात. प्रेक्षकांना काय हवं ते शेवटच्या बॉलपर्यंत मॅच गेली पाहिजे, परंतु जे आमचे स्पर्धा प्रमुख असतात, जे आमचे स्पर्धक असतात, त्यांना काय हवं असं वाटतं की वेळेवरती स्पर्धा पूर्ण संपन्न झाली हवी. ओमकार आला बॉलिंग ट्रॅकवरती. ओमकार की जय जयकार असं आपण नेहमीच म्हणतो आणि त्यातलाच ओमकार मैदानाच्या आतमध्ये. ओमकार स्वरूपा सद्गुरू समर्था, तुझं नमो तुझं नमो तुझं नमो. परंतु ओमकार आता बॉलिंग ट्रॅकवरती. पहिला बॉल इथे लोअर फुल टच बॉल होता, दिशा दिली आहे, चांगली इथे फिल्डिंग होते, सिंगल धाव इथे प्राप्त होते, सिंगल धाव मिळेल. सिंगलनी फरक पडणार नाहीये, अक्कलपेट टीमसाठी फरक पडेल तो वेंगलेट संघाला. सिंगल धाव, 11 बॉल, 27ची मॅच, 12 धावा धाव फलकावरती आतापर्यंत जमल्यात. लोअर फुल टच बॉल होता, त्याला टंक करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटरने बॉलचा तितका कॉन्टॅक्ट नाहीये आणि त्याच कारणामुळे फक्त 1च धाव मिळते. दुसरा बॉल देखील चांगला इथे कटवलाय, नो मॅच लँडमध्ये वॅकंट एरिया, सिंगल धाव मिळते. 3 फिल्डर बॉलच्या खाली येत आहेत, पाण्यामध्ये बॉल थांबलाय, मार्ग मिळत नाहीये तोपर्यंत 2 धावा. चांगली बॅटिंग, म्हणजे मी म्हणेन ज्या पद्धतीनं बॉल येतोय त्याला मॅनेज करतायत. जिथे सिंगल हवे तिथे सिंगल, म्हणजे जसा बॉल येतोय त्याला प्रत्युत्तर देखील त्याच पद्धतीनं दिलं जातंय. असं नाही की एखादा बॉल जिथे ऑस्ट्रमच्या बाहेर बॉल आहे तर त्याला ऑन साईडला खेळायचा. म्हणजे परिपक्वता खेळ, दोन्ही संघ दोन्ही बॅटर सेट झालेत आणि चांगली बॅटिंग करतात. ओहो, हुक करण्याचा प्रयत्न, काय बॉल टाकलाय आणि इथे खतऱ्याची घंटी होऊ शकते आणि हो लागले, पोहोचलेत. मला असं वाटतं की पोहोचले असं दिसतंय. काय फिल्डिंग केली होती, डॉट बॉल आलाय. परंतु ॲक्शन रिप्लेमध्ये हा बॉल पाहू शकाल, ज्यावेळेस बॉल टप्पा पडलाय ना, अगदी विकेटच्या मधोमध टाकण्यात आलाय आणि त्याच्यानंतर थोडीशी उचली देखील प्राप्त केली या बॉलनं आणि तिथून बॉल इथे डॉट आलाय. चांगला बॉल टाकण्यामध्ये यश. 9 बॉल 25ची आवश्यकता. ओहो, बॅट फिरवल्या, बॉल आकाशामध्ये. राहुल बातेसे विरुद्ध दिशेने कॅच घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
परंतु एकापेक्षा काही मिळणार नाहीये. एक 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 धाव इथे महत्त्वाची आहे. एका एका धावेसाठी झगडावं लागतं. एका एका धावेसाठी तुम्हाला संघर्ष करावा लागतो. प्रत्येकजण जीवनामध्ये संघर्ष कोणाच्या ना कोणाच्या कोणत्याही वाटेला संघर्ष हा लिहिलाय, मेहनत लिहिली. संघर्ष कराल तरच पुढे जाल. चांगली बॉलिंग आतापर्यंत 8 बॉल 24ची मॅच आहे. ऑन आईस फटका खेळलाय, समोर खेळलाय. सिंगल धाव आणि सिंगल डबल मध्ये कन्व्हर्ट करतात. आणि आता फलंदाज बाद होईल. रोहित टीमचा कॅप्टन मैदानाच्या बाहेर. एकच इथे धाव मिळते. सेकंड रन घेण्यासाठी गेले होते, फलंदाज बाद झालाय. आणि ज्या फलंदाजाची आपण वाट पाहतो तो फलंदाज आता विनोद सकपाळ. KSK क्रीडा प्रतिष्ठानच्या पटलावरती बरंच क्रिकेट हा खेळाडू खेळलाय. बऱ्याच वर्षाचा अनुभव याच्या पाठीशी आहे आणि तो अनुभव आता आहे ना त्याला अंमलात आणायचा. 16 धावा धाव फलकावरती. 7 बॉलचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी 23ची आवश्यकता आहे. म्हणजे या बॉलवरती जर विकेट आला ना तर ही मॅच चांगल्या पद्धतीनं वेंगली टीमसाठी बनेल. तो फटका हवा आहे. काय गोलंदाजी राहिले गोलंदाज ओमकारची. आत्तापर्यंत फलंदाजांना थांबवण्यात आलं आहे. चाबूक बॉलिंग जसं हवं आहे त्या पद्धतीनं त्याने आत्तापर्यंत बॉलिंग केलेली आहे. ओमकारचा वार त्याचा होतोय सध्या जय जयकार. परंतु पलट वार सागर सकपाळ करणार आहे का? रबर बॉल क्रिकेट खूप मजा येते स्पर्धेला. ऑन साईडला बॉलला टर्न केलं आहे. फाईन लेगला बॉल चाललाय. सिंगलच मिळेल, अतिरिक्त धाव मिळणार नाहीये. बॉल असणार आहे 6. जिंकण्यासाठी 22ची आवश्यकता आहे. मॅच ऑन आहे. आणि सध्या गणेश भाऊंचा मुलगा आहे तो सध्या घाबरला या मॅचमध्ये. कारण का लहान मुलं असतात ना त्यांचं लक्ष खूप चांगलं असतं. मॅच जिंकायचे, आम्हाला एन्जॉय करायचं, ट्रॉफी उचलायचे असंही लहान मुलांचं असतं. कारण का ते असे नजरे बघून मॅच पाहण्यासाठी येतात. मग त्यांचे पप्पा खेळतात, कोण काका खेळतो, मग भाऊ खेळतो आणि त्यांना वाटतं की मॅच जिंकली पाहिजे आणि ते खूप एन्जॉय करतात. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती 22 धावांची. आणि त्याचसाठी आता संतोष भातोसे साळुंके बॉलिंग ट्रॅकवरती. अकालपेमध्ये तुम्हाला भातोसे, साळुंके, केसारकर, सावंत तुम्हाला सर्व सरनेम तुम्हाला नाव मिळतील. एक आपण अकालपे पाहिलं तर अगदी खारघर परिसरामध्ये आहे. तेच गाव इथे पुनर्वसन झालं आहे 70 वर्षापूर्वी. परंतु आज देखील त्यांचं रेलचेल चालू आहे. ही मोठी गोष्ट आहे प्रत्येकासाठी. 6 बॉल 22ची आवश्यकता. मोठा खेळ करावा लागेल ते विनोद आणि सागरला. आणि तर 1-2 जर बॉल डॉट आलेत ना तर हा मॅच अगदी सुटू देखील शकतो हातातून. त्यासाठी मोठी बॅटिंग हवी आहे. विनोद सकपाळ ते किती वेळ तरी काम केलं आहे आणि आता पुन्हा एकदा ते कार्य आपल्या टीमसाठी करायचं आहे. ट्रॅकर बॉल होता, त्याला ऑन साईडला बॉलला टर्न केला. एक सिंगल धाव इथे प्राप्त होते. सिंगलपेक्षा व्यतिरिक्त काही मिळणार नाही असं दिसतंय, वाटतंय. एकच धाव इथे मिळतंय. सिंगलने फरक पडणार नाही आहे. परंतु सागर चाबूक बॅटिंग करेल का? मोठी धावसंख्या त्यांना उभारायची आहे. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ते कोण 21 धाव्यांची. टोटल झाले 18 धावा. आधी तुम्ही काय केलं याला महत्त्व नाही आहे, तुम्हाला इथून पुढे काय करायचं आहे. कारण का प्रत्येक बॉलवरती तुम्हाला शून्यातून सुरुवात करावी लागते. आणि इथे ती सुरुवात करेल का? संतोष साळुंके पहिल्या बॉलवरती सिंगल येते. सागर आत्मविश्वासाला साथ घालणं खूप महत्वाचं आहे. सागरचा फटका चांगला आहे. सकावर मधून बॉल निघाला वाईट लॉंग ऑफ मध्ये. चांगली फिल्डिंग. आणि इथे काय घडेल तर धावा इथे देखील मिळतील. 2 आल्यात, 2च मिळतील. 4 बॉल 19ची मॅच. ठक 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 होते. असं वाटतंय आता की हा बॉल महत्वाचा आहे. या बॉलवरती रन्स येणं आहे ना तितकंच महत्वाचं. या बॉलमध्ये रन्स येते तर मॅच जिवंत राहील. सागरच्या बॅटमधनं आवाज आला इथे. टॅक 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 छान. फुलर लेन बॉल होता, समोर टाकला होता. त्याच्यानंतर लॉंग खॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर
सागरच्या बॅट मधून षटकार आला. ही खासियत आहे सागरची, मोठे मोठे फटके खेळतो आणि त्यातलाच एक मोठा फटका त्याने खेळलाय. चांगला स्टॉक होता. 3 बॉल 13ची आवश्यकता. 3-13. 3-13 कधी कोणाचे वाजता सांगू शकत नाहीये. कोणाचे वाजतील, वेंगले टीमचे की गोलंदाजाचे. संतोष साळुंके, प्रत्येक बॉल महत्वाचा आहे. बॉलर तयार. संतोष ऑन साईडला बॉलर टर्न केलं. एक सिंगल धाव मिळते. काय घडेल आणि एक सिंगल आतापर्यंत आले. सेकंड. ओ माय गॉड, राहुल पडलेला आहे. घसरगुंडी मला वाटतंय त्यांनी खूप खेळलाय. घसरला तो. 2 बॉल 11ची मॅच. 2 बॉल 11. अर्धा मोठा इतिहास रचायची वेळ आलेली आहे. पाटी जेवढं पुढे पहिलं झालंय ते सोडून द्या. 2 बॉल 11 वरती विचार करा. आता राहीन खाईन तर तुपाशी, नाही तर राहीन उपाशी. दोन बॉलच्या पाठीमागे 11 जमा करायचे आहेत. प्रत्येक बॉल हा महत्वाचा असणार आहे. ओहो हो हो, इथे काय घडलं. बॉल तर कलेक्ट केलाय. सिंगल धाव मिळते, परंतु सामना सोडत नाहीये. बघा, सामना सोडत नाहीये. 2 आलात आणि 2च मिळतील. इथे 9ची गरज असणार. 1 बॉलचा खेळ बाकी आहे. चला टीम लांबच टीम, आपण इकडे याचं लांबच टीमचा कॅप्टन लगेच अनिल शिंदे आपला कॅप्टन पाठवा. लांबच टीमचा कॅप्टन लगेच पाठवायचा आहे. सेमीफायनल क्रमांक 2 कोणाच्या नावावरती राहणार आहे. आणि परंतु हा मॅच संपला नाहीये. नो बॉल गेला तर मॅच ऑन राहील, वाईट गेला मॅच ऑन राहील. परंतु एकाच जर बॉल चांगला टाकला तर ही मॅच जिंकेल अकालबडीमनं मॅच जिंकला. मन देखील जिंकलेले आहेत. जाऊया आपण टॉस आणि जिथं टॉस